नाही। मी आता 80 वर्षाचा प्राध्यापक एच.एम. देसोडा बाबासाहेबांच्या कॉलेजमध्ये शिकवलं, राज्य नियोजन मंडळाचा सदस्य होतो। हे सरकार बहिरे आहे, ऐकणार नाही। आपण 3 घोषणा देऊ। मी म्हणेल कमाने वाला, तुम्ही म्हणायचं खाएगा। मी म्हणेल लूटने वाला जाएगा, तुम्ही म्हणायचं आणि नया जमाना आएगा। कमाने वाला लूटने वाला नया जमाना नया जमाना कमाने वाला, अरे कमाने वाला लूटने वाला। मी या शहरामध्ये 50 वर्ष वास्तव्य करतोय आणि बाबासाहेबांच्या कॉलेजमध्येच मी लहानचा मोठा झालोय। आप देख रहे हैं औरंगाबाद पब्लिक न्यूज। मनपा आयुक्त जी श्रीकांत के नाम से लगे नारे। जुल्म के टक्कर में नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा। आणि याची श्रीकांतचं करायचं का? श्रीकांतचं करायचं का? आपल्याला या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आदरणीय सन्माननीय देसाडा साहेब या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी मानवता जिवंत असणारे लोक या ठिकाणी जमलेले आहेत। आपण या ठिकाणी गोरगरिबांचा लढा लढणार आहोत। त्याच्यामुळे या ठिकाणी कोणी नेता नाही आणि कोणी कार्यकर्ता नाही, बरोबर या सर्वांना साक्षी मानून या ठिकाणी आपण सर्व महापुरुषांना आदर्श मानून या ठिकाणी या हिटलरशाही करणाऱ्या आयुक्तांच्या विरोधात आपल्याला रस्त्यावर एल्गार पुकारायचा आहे व या शासनाला दाखवून द्यायचं आहे का तुम्ही हे जे नियम तोडून या गोरगरिबांच्या वसाहती घर उद्ध्वस्त करत आहात, हे कायद्याला अनुसरून नाही, हे तुम्ही संविधानाची पायमल्ली करत आहात। आणि येथील शहरातील छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरातील नागरिक हे तुम्हाला या जिल्ह्यातून सळोखा पळो केल्याशिवाय सोडणार नाही। मी आता 80 वर्षाचा प्राध्यापक एच.एम. देसोडा बाबासाहेबांच्या कॉलेजमध्ये शिकवलं, राज्य नियोजन मंडळाचा सदस्य होतो। हे सरकार बहिरे आहे, ऐकणार नाही। आपण 3 घोषणा देऊ। मी म्हणेल कमाने वाला, तुम्ही म्हणायचं खाएगा। मी म्हणेल लूटने वाला जाएगा, तुम्ही म्हणायचं आणि नया जमाना आएगा। कमाने वाला लूटने वाला नया जमाना नया जमाना कमाने वाला, अरे कमाने वाला लूटने वाला। मी या शहरामध्ये 50 वर्ष वास्तव्य करतोय आणि बाबासाहेबांच्या कॉलेजमध्येच मी लहानचा मोठा झालोय। मी आज मला काय यावंसं वाटलं तर याचं मुख्य कारण असं आहे, या जनतेला तुम्ही रस्त्यावर का आणतात? बाबासाहेबांनी जे संविधान आम्हाला दिलंय त्या संविधानाने मोलमजुरी करणाऱ्या, काम कष्ट करणाऱ्या, कष्ट करून खाणाऱ्याचं राज्यासाठी केलंय। म्हणून आम्ही म्हणू की बाबासाहेब आंबेडकरांच्या देशाचं अपहरण करू नका आणि आपण सर्वांनी मिळून बेघरांना कायम पोचवलंच पाहिजे। बेघरांना कायम, बेघरांना कायम, बेघरांना कायम घरकुलं बेघरांना दिलीच पाहिजे। घरकुलं 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 घरकुलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मनपा आयुक्ताचं करायचं काय? या हिटलरशाही आयुक्ताचं करायचं काय? या मोर्चाच्या संदर्भामध्ये आपल्या
आणि येणाऱ्या काळामध्ये आपण बघतो की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे तेच मतदान घेऊन या छत्रपती संभाजीनगरचे आमदार, खासदार, पालकमंत्री, महापौर, नगरसेवक या सगळ्यांनी कोटीचे बंगले बांधले. भावना तुमच्या माझ्या मतावर या बंगल्यांना कोटीचे बंगले झाले, कोटीचे महाल झाले आणि हे आज त्याच मतांचा गैरवापर करून आपल्या गरिबांचे घर तोडत आहे. तर येणाऱ्या काळात यांना यांची धागा दाखवा. या आमदार, खासदार, मुख्यमंत्री या शहरात फिरता कामा नये. हे जर याच्यानंतर आले तर यांचा सत्कार चटवानी होईल. याच्यासाठी मी छत्रपती संभाजीनगरच्या प्रत्येक बेघर नागरिकांना आवाहन करते की या देशाचा आदिवासी असो, पारधी असो, बहुजन असो की मुस्लिम असो, दलित असो, या सर्वांचा हक्क या देशावर आहे. आम्ही या भारत देशाचे नागरिक आहोत आणि या देशावर आमचा अधिकार आहे. आम्ही काय पाकिस्तान, अफगाणिस्तान मधून आलेलो नाही जो तू आमचे घर बुलडोझर लावून पाडशील. तू जर आमच्या एरियामध्ये बुलडोझर घेऊन आला तर या छत्रपती संभाजीनगरच्या माझ्या माता भगिनी याच्यानंतर या आयुक्ताला बांगड्यांचा आणि साडीचा आहेर केल्याशिवाय राहणार नाही. सर्वांना जय भीम, जय शिवराय. ही बुलडोझरशाही कुठेतरी थांबली पाहिजे आणि आज जर ही बुलडोझरशाही थांबली नाही तर यानंतर आम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. ही पब्लिक रस्त्यावर तुम्हाला पळवून पळवून मारेल. हे माझं तुम्हाला आव्हान आहे. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण बघतो की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे तेच मतदान घेऊन या छत्रपती संभाजीनगरचे आमदार, खासदार, पालकमंत्री, महापौर, नगरसेवक या सगळ्यांनी कोटीचे बंगले बांधले. भावना तुमच्या माझ्या मतावर या बंगल्यांना कोटीचे बंगले झाले, कोटीचे महाल झाले आणि हे आज त्याच मतांचा गैरवापर करून आपल्या गरिबांचे घर तोडत आहे. तर येणाऱ्या काळात यांना यांची धागा दाखवा. या आमदार, खासदार, मुख्यमंत्री या शहरात फिरता कामा नये. हे जर याच्यानंतर आले तर यांचा सत्कार चटवानी होईल. याच्यासाठी मी छत्रपती संभाजीनगरच्या प्रत्येक बेघर नागरिकांना आवाहन करते की या देशाचा आदिवासी असो, पारधी असो, बहुजन असो की मुस्लिम असो, दलित असो, या सर्वांचा हक्क या देशावर आहे. आम्ही या भारत देशाचे नागरिक आहोत आणि या देशावर आमचा अधिकार आहे. आम्ही काय पाकिस्तान, अफगाणिस्तान मधून आलेलो नाही जो तू आमचे घर बुलडोझर लावून पाडशील. तू जर आमच्या एरियामध्ये बुलडोझर घेऊन आला तर या छत्रपती संभाजीनगरच्या माझ्या माता भगिनी याच्यानंतर या आयुक्ताला बांगड्यांचा आणि साडीचा आहेर केल्याशिवाय राहणार नाही. सर्वांना जय भीम, जय शिवराय. ही बुलडोझरशाही कुठेतरी थांबली पाहिजे आणि आज जर ही बुलडोझरशाही थांबली नाही तर यानंतर आम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. ही पब्लिक रस्त्यावर तुम्हाला पळवून पळवून मारेल. हे माझं तुम्हाला आव्हान आहे. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. त्यात भाषणच करायला मिळत नाही. हा चांगला पायंडा दीपक भाऊ निकाळजे यांच्या आयोजनात जो काही मोर्चा आज आलाय हे जाहीर झालं की दीपकरावच्या या पुढच्या मोर्चात सगळ्यांना भाषण करता येतील. हे सुद्धा एक चांगला
सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. अवघ्या 5 मिनिटात मी माझं भाषण संपवणार. मित्रांनो, परिस्थिती खूप बिकट झालेली. हा जो काही पहिला एल्गार आहे आजचा, हा महत्वाचा एल्गार आज पहिल्यांदा या ठिकाणी क्रांती चौकातून आला. या आयुक्तांनी काही पाठीमागं पुढं बघितलं नाही. बुलडोजरच्या माध्यमातून हुकुमशाही दादागिरीच्या बळावरती गोरगरिबांचे घर चिरडायला सुरुवात केली. पहिला हल्ला त्यांनी केला मुकुंदवाडीच्या संजय नगर, जय भवानी नगर, विश्रांत वाडीच्या त्या भागामध्ये पहिला हल्ला केला. संजय नगरच्या कमानीच्या बाजूला असलेल्या घराला चिरडवण्याचं काम सुरू केलं. त्या संजय नगरवरून आलेला एक या ठिकाणी डाण्या वाघ आहे. त्यांनी स्वतःचे कपडे फाडले, राखेल ओतून घेतलं. तो आक्रोश सगळ्या महाराष्ट्राने बघितला की बाबा आम्ही जगायचं कसं, आम्ही राहायचं कसं. एक बुलडोजर येतं आणि त्याचं घर पाडून जातं. त्याला नोटीस नाही, त्याला सांगितलं नाही तू किराईनी घर घे. त्याचं सामान आतमध्ये आणि बुलडोजर येऊन घर पाडून जातं. आम्हाला वाटलं ही कारवाई त्या असणाऱ्या भाजपच्या 4-2 लोकांच्या इशाऱ्यावर असेल. आम्हाला वाटलं हे थांबून जाईल, पण हे थांबायला तयार नाही. विकासाचा मुद्दा सांगितला, बाबा ते कॅम्ब्रिज पर्यंत आम्ही सगळं काढणार आहेत म्हणून सांगितलं. बुलडोजर आले आणि सगळं कॅम्ब्रिज, चिकलठाणा त्या भागामध्ये, हिनानगर या सगळ्या मुस्लिम बेल्ट भागामध्ये मराठा, बहुजन, माळी अशा सगळ्यांच्या घरावरती यांनी बुलडोजर चालवलं. कुणालाच सोडलं नाही. पण एपीआय कॉर्नर पासून कारवाई बंद, बाबापर्यंत कारवाई आली नाही. का? भांडवलदाराचे बाप आहेत का हे विचारायला आम्ही या ठिकाणी आलो. रस्त्याचे व्यावसायिकाचे बाप आहेत का व्यावसायिकांचे तुम्ही त्या ठिकाणचे व्यावसायिक उद्ध्वस्त केले नाही? यांनी सुपारी घेतली, व्यवसायाकडून सुपारी घेतली आणि एपीआय कॉर्नर पासून कारवाई बंद झाली. डायरेक्ट पडेगाव, हर्सुल. एक आई त्या ठिकाणी आमच्या दीपकरावनी स्टेटस व्हायरल केला. डोक्यावर एक तिचं सामान घेऊन रडत 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 निघाली. मीडियाने तिचे फोटो झूम करून काढले, व्हिडिओ काढले. अरे संवेदनशील माणसाच्या डोळ्यातून पाणी आलं की हा कोण आहे, हा कुठला कोण लागून गेला. धडाधड लोकांना बेघर करायला निघालाय. एकीकडे नरेंद्र मोदी म्हणतात सगळ्यांना घर, हर घर झेंडा. अरे त्या झेंडा लावायला गरज ठेवलं नाही ना आमचं. आता 15 ऑगस्टला येईल हर घर झेंडा. आमचं घर कुठे आहे? आज आम्हाला या ठिकाणी म्हणावं लागतंय घर द्या. चंपा चौक ते जालना रोड आता नवीन काढलाय मार्ग. 900 घरं जाणार आहेत, 900. अरे त्याची गरज काय? तिकडे कांचनवाडीचे लोक आलेत बरेचसे. कोण कोण आले कांचनवाडीहून? या बहिणी कांचनवरून आल्या. आम्ही त्याचा नियम बनवतोय की जर सरळ रस्ता आहे, तुला इकडून 35 मीटर घ्यायचंय तर इकडून सुद्धा 35 मीटर घेतलं पाहिजे. पण कांचनवाडीला वेगळाच नियम लावलाय. ते म्हणतो इकडल्या भागातच 70 मीटर. इकडं का नाही? तर तिकडं व्यावसायिकांचे दुकान आहेत, तिकडं त्याच्या मित्राचे घर आहेत आणि त्याचं पोरग कुठंतरी नाथ व्हॅलीला शाळेमध्ये, म्हणून त्या ठिकाणी घर काढायचे. किती घरं जाणार आहेत? 400 घरं जाणार आहेत कांचनवाडीत, 400. आणि कांचनवाडीत पासून 50 पावलावर राहणारे पालकमंत्री या लोकांना भेटायला गेले नाही. मत चालले, भुमरेंना यांचे मत चालले, शिरसाटांना यांचे मत चालले. हे नगर रचना विभाग कुणाचा आहे? एकनाथ शिंदेचा आहे. एकनाथ शिंदे औरंगाबादच्या छत्रपती संभाजीनगरच्या लाडक्या बहिणींना बेघर करायला निघालाय. हा आरोप मी या ठिकाणी लावायला आलोय. बेघर केलं यांना. यांचा प्रश्न कुणी मानायला तयार नाही. या हर्सुलच्या आया बहिणी बसल्या तिथं समोर. जयंतीच्या दिवशी त्यांना कलेक्टर ऑफिस पुढे बसायला लावता, आमच्या अस्मितेच्या कमानी पाडता.
चंपा चौकला तुम्ही बेघर करायला निघालात, मुकुंदवाडीच्या संजय नगरला बेघर केलंय. अरे मी याला म्हणतोय बाबा, निदान डिटेशन कॅम्प तरी दे ना. तू बेघर केला आणि गेला, त्याचा तात्पुरता निवाराची सोय तरी कर ना. पण ते सुद्धा नाही, चर्चा करत नाही. ते एखाद्या मिस्टर इंडिया बिंडिया कोणते पिक्चर होते जुने आपलं लंगडत येत आहे, टाकूक टुकूक टाकूक टुक. त्याची भीतीच झाली. मी परवाच बोललो त्या कांचनवाडी मध्ये, लहानपणी लोक काय म्हणायचे, बच्चा सो जा कोण आएगा, बच्चा सो जा कोण आएगा. इथं असं झालंय, बच्चा सो जा लंगडा आएगा. याची भीतीच झाली. पोलिसांचे 4 कॅमेरे संपले, डायरेक्ट लावले तर मागापासून. पण तिथं कसे पाडते, तिथं नाहीत कॅमेरे. पण आता पोलीस बांधवांनी सुद्धा सांगितलंय त्याला, आम्ही आयुक्तांचं स्वागत करतोय की त्या ठिकाणी या आयुक्तांनी सांगितलं की या लोकांचे कागदपत्र तपास, तरच असणारा आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ, नाही तर देणार नाही. त्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. पण आता आणलेत कोण, आर्मीचे लोक. आता आर्मीचा ड्रेस कुठं वापरला जातो,